हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल एम एच सेट पेपर वन. तर आज या व्हिडिओमध्ये आपण आपल्या महाराष्ट्र सेट पेपर वनच्या युनिट 10 म्हणजेच हायर एज्युकेशन सिस्टीम उच्च शिक्षण व्यवस्था या युनिटचे PYQs पाहणार आहोत. वर्ष 2025पासून तर 2020पर्यंतचे सर्व PYQs आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. तुमच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. आणि व्हिडिओ जर आवडला समजला तर लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरू करूया. पहिला प्रश्न आहे 2025मध्ये विचारण्यात आला होता, म्हणजेच लास्ट इयर. ड्युरिंग ब्रिटिश पिरियड इन इंडिया, लॉर्ड कर्झन हॅड ऑर्गनाइज्ड व्हॉट फॉर डेव्हलपमेंट ऑफ इंडियन एज्युकेशन. तर ब्रिटिश काळामध्ये भारतीय शिक्षणाच्या विकासासाठी लॉर्ड कर्झनने काय आयोजित केले होते? तर हे मी व्हिडिओमध्ये पण एक्सप्लेन केलं आहे, तुम्ही पाहिलंच असेल की ब्रिटिश काळामध्ये जेव्हा लॉर्ड कर्झन हे भारतीय शिक्षणाच्या विकासासाठी कार्य करत होते, तेव्हा त्यांनी शिमला एज्युकेशनल कॉन्फरन्स ही सप्टेंबर 1901मध्ये आयोजित केलेली होती. आणि तिथे त्यांनी भारतीय शिक्षणाच्या विकासासाठी वेगवेगळ्या ज्या काही कॉन्सेप्ट्स आहेत त्या अंमलात आणल्या होत्या. म्हणून ऑप्शन सी, शिमला शिक्षण संमेलन, हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर इथे असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, द सॅडलर कमिशन वॉज अ कमिशन सेटअप टू इन्क्वायर इनटू. तर सॅडलर आयोग हा कशाच्या चौकशीसाठी नियुक्त करण्यात आलेला होता? तर सॅडलर आयोगाविषयी सांगायचे म्हटले तर मेनली जे काही कलकत्ता युनिव्हर्सिटी होती त्याच्या समस्या आणि त्यांच्या संभाव्यतेची चौकशी करण्यासाठी हे आयोग सेट करण्यात आलेलं होतं. म्हणून ऑप्शन ए, द कंडिशन्स अँड प्रॉब्लेम्स ऑफ युनिव्हर्सिटी ऑफ कलकत्ता, हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर इथे असणार आहे. कलकत्ता विद्यापीठाची स्थिती आणि अडचणी याच्यावर चौकशी करण्यासाठी सॅडलर आयोग नियुक्त करण्यात आलेलं होतं, व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, in Buddhist educational tradition, the order to become a guru, the person had to undergo through the following series. तर बौद्ध शिक्षण परंपरेत गुरु बनण्यासाठी खालीलपैकी कोणत्या श्रेणीतून जावे लागते असं विचारलं आहे. मी तुम्हाला यापूर्वी व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करताना पण सांगितलं होतं की जे काही जैनिझम आणि बुद्धिझम आहे त्याच्यावर आत्तापर्यंत प्रश्न विचारण्यात नाही आला आहे, पण लास्ट इयर विचारण्यात आला आहे, म्हणजेच 2025मध्ये. म्हणून ह्या टॉपिकचा व्यवस्थित अभ्यास करून जा, कारण या टॉपिकवर प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त आहे. तरी या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे की गुरु बनण्यासाठी कोणत्या श्रेणीतून जावे लागते, तर या प्रश्नाचं उत्तर आपलं ऑप्शन डी बरोबर असणार आहे. पहिलं आहे श्रमण, दुसरं आहे भिक्खू आणि नंतर उपाध्याय बनून आपल्याला गुरु ही पदवी बौद्ध शिक्षण संस्थेत मिळत असते. म्हणून ऑप्शन डी हे या प्रश्नाचं इथे बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे जो 2025चाच आहे की इन वैदिक एज्युकेशनल ट्रेडिशन द वर्ड उपनिषद लिटरली मीन्स. तर वैदिक शिक्षण परंपरेत उपनिषद या शब्दाचा शब्दशः अर्थ आपल्याला विचारला आहे की काय होतो? तर उपनिषद या शब्दाचा शब्दशः अर्थ जो होतो तो आहे गुरुजवळ बसून शिकणे, सिटिंग नियर गुरु टू लर्न. तर आपल्याला माहितीच आहे की वैदिक एज्युकेशनल सिस्टीममध्ये जंगलात किंवा आश्रमात ते आयोजन केले जायचे आणि तिथे राहून विद्यार्थी हे शिकत असायचे, म्हणजे काइंड ऑफ निवासी राहत ते शिकत होते आणि गुरुजवळ बसून ते शिक्षण घेत होते. जे काही ज्ञान गुरु द्यायचे ते ऐकून त्याला मनन वगैरे करून हे शिक्षण घेतलं जात होतं. तर उपनिषद या शब्दाचा अर्थ गुरुजवळ बसून शिकणे असा होतो. म्हणून ऑप्शन बी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर इथे असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, अकॉर्डिंग टू जैनिझम एज्युकेशन ट्रेडिशन द फर्स्ट मेथड ऑफ लर्निंग इज. तर जैनवादी शिक्षण परंपरेनुसार अध्ययनाची पहिली पायरी आपल्याला विचारली आहे. तर त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए, प्रार्थना और प्रेयर. तर प्रार्थना करून जे काही जैनवादी शिक्षण परंपरा आहे ती अध्ययनाची सुरुवात करत असते आणि ही पहिली पद्धत मानली जाते. म्हणून ऑप्शन ए हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर इथे असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, एप्रिल 2024मध्ये विचारण्यात आलेला होता की एन्व्हायरमेंटल एज्युकेशन इज नॉट जस्ट अवेअरनेस अँड नॉलेज बट इट इज ऑल्सो डेव्हलपमेंट ऑफ. तर पर्यावरण शिक्षण हे फक्त जाणीव, जागृती व ज्ञान नव्हे तर त्यामध्ये कशाचा विकास अभिप्रेत आहे असं त्यांनी विचारलं आहे. तर फ्रेंड्स, पर्यावरण शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञान नाही आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन म्हणजेच प्रॉपर ॲटिट्यूड
ऑप्शन सी तुम्ही पाहू शकता आपल्याला दिलेलं आहे की एक प्रॉपर ॲटिट्यूड, सकारात्मक दृष्टिकोन त्याला म्हणू शकतो, योग्य अभिवृत्ती म्हणू शकतो, तर ती विकसित होते आणि योग्य दृष्टिकोनाशिवाय मानवी वर्तन बदलणे अशक्य आहे. म्हणून हे या प्रश्नाचं इथे बरोबर उत्तर असणार आहे, प्रॉपर ॲटिट्यूड, एक सकारात्मक दृष्टिकोन. कारण पर्यावरण शिक्षणाद्वारे सभोवतालच्या परिसराची आपल्याला जाणीव होते, त्यामुळे मानव म्हणून आपल्याला निसर्गातील झाडे, प्राणी आणि नैसर्गिक साधनांबद्दल प्रेम व आदर वाटू लागतो आणि या सर्व गोष्टी आपल्याला योग्य सकारात्मक दृष्टिकोनामुळे कळत असतात. म्हणून पर्यावरण शिक्षण हे फक्त जाणीव, जागृती व ज्ञान नव्हे, तर त्यामध्ये योग्य अभिवृत्तीचा विकासही अभिप्रेत आहे. म्हणून ऑप्शन सी योग्य अभिवृत्ती हे या प्रश्नाचं इथे बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे 2024 विचारण्यात आला होता. इंडियन एज्युकेशन सिस्टीम जनरली डिवायडेड इंटू फॉलोइंग पार्ट्स. तर जी काही इंडियन एज्युकेशन सिस्टीम आहे, भारतीय शिक्षण व्यवस्था, तर ती कोणत्या भागात विभागली जाते? तर हे आपण ऑप्शन्स एलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करू शकतो. व्यवस्थित लक्ष द्या. पहिला पिरियड मी तुम्हाला आधीही सांगितलं की वैदिक पिरियड हा सर्वात पहिला एज्युकेशनल पिरियड मानला जातो. तर इथे वैदिक कुठे दिलं आहे आपण पाहू शकतो की ऑप्शन ए आणि ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे. ऑप्शन बी आणि ऑप्शन डी इथेच आपण कट करू शकतो. आता त्यानंतर पाहूया की वैदिक पिरियड दिलंय, त्यानंतर रामायण पिरियड, महाभारत पिरियड, जैन पिरियड, ब्रिटिश पिरियड आणि इथं दिलेलं आहे बुद्धिस्ट पिरियड, मुस्लिम पिरियड, ब्रिटिश आणि पोस्ट इंडिपेंडन्स. तर आपल्याला जास्त काही माहिती नसेल तरी आपल्याला एक माहिती आहे की 1947 आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतर आपला आत्तापर्यंतचा जो काळ आहे तो स्वातंत्र्योत्तर काळ मानला जातो. आपण शिक्षणही त्याच काळात घेतोय आणि त्याच्या आधी इंग्रजांचं राज्य होतं, म्हणजेच तो ब्रिटिश काळ मानला जातो. तर आपण सहजरित्या हे आपल्याला उत्तर इथे मिळू शकतं की पोस्ट इंडिपेंडन्स पिरियड हा शेवटचा मानला जातो, त्यानंतर आपण शिक्षण घेतोय, त्याच्या आधीचा ब्रिटिश पिरियड होता आणि पहिला वैदिक. एवढं जरी आपल्याला बेसिक माहिती असलं तरी आपल्याला ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर इथे मिळतंय आणि ते म्हणजेच ऑप्शन ए, वैदिक काळ, बौद्ध काळ, मुस्लिम काळ, ब्रिटिश काळ आणि त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळ. आणि रामायण पिरियड, महाभारत पिरियड असं आपल्या शिक्षणाच्या व्यवस्थेमध्ये तरी आपण कुठे पाहिलेलं नाही, म्हणून हे ऑप्शन पण इथे कट होऊन जातं. ऑप्शन ए हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर इथे असणार आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. एप्रिल 2024 विचारण्यात आलेला होता. इन करस्पॉन्डन्स एज्युकेशन सिस्टीम द फॉलोइंग थिंग्स आर इन्क्लुडेड. तर जे काही पत्रव्यवहाराद्वारे शिक्षण व्यवस्था आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला विचारलं आहे की कोणत्या गोष्टींचा समावेश होतो. तर त्याआधी हे समजून घ्या की पत्रव्यवहाराद्वारे शिक्षण म्हणजे काय. तर ही एक दूरस्थ शिक्षण पद्धती आहे. यात विद्यार्थ्यांना नियमितपणे कॉलेजमध्ये जाण्याची गरज नसते. विद्यापीठ किंवा संस्था पोस्टाद्वारे म्हणजेच पत्र आपल्याला माहिती आहे तर अभ्यास साहित्य आणि पुस्तके विद्यार्थ्यांच्या घरी पाठवत असतात आणि विद्यार्थी घरी अभ्यास करून जे काही असाइनमेंट्स वगैरे असतात किंवा इम्पॉर्टंट गोष्टी असतात त्या पूर्ण करतात आणि त्या पुन्हा पोस्टाने पत्राद्वारे पाठवत असतात. तर जे काही विद्यार्थी आपले घर किंवा जे काही कामं सांभाळून उच्च शिक्षण पूर्ण करू शकतात त्याच्यासाठी हे करस्पॉन्डन्स एज्युकेशन सिस्टीम काढण्यात आलेली आहे. आणि मग याच्यात कोणत्या गोष्टींचा समावेश होतो तर मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे गायडिंग इन्स्ट्रक्शन्स, सॉल्व्ड आन्सर्स अँड ओकेजनल लेक्चर्स. तर ज्या काही मार्गदर्शक सूचना आहेत त्या शिक्षक त्यांना सांगत असतात पत्राद्वारे, जे काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या, आणि मग जे काही असेसमेंट वगैरे असतात म्हणजे सोडवलेली उत्तरे याचा पण त्याच्यात समावेश होत असतो. विद्यार्थी त्यांना जे दिलेलं कार्य असतं ते पूर्ण करून पत्रव्यवहाराद्वारे शिक्षकांपर्यंत परत पोहोचवत असतात. आणि ओकेजनल लेक्चर्स म्हणजेच प्रासंगिक व्याख्याने हे पण यामध्ये चालत असतं. तर या सर्व गोष्टींचा समावेश करस्पॉन्डन्स एज्युकेशन सिस्टीममध्ये होत असतो. म्हणून ऑप्शन डी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर इथे असणार आहे. पुढचा प्रश्न आहे द फर्स्ट ओपन युनिव्हर्सिटी वॉज स्टार्टेड इन 1969 ॲट. तर जी काही पहिलं मुक्त विद्यापीठ होतं जे 1969 स्थापन झालेलं आहे तर ते कुठे झालेलं आहे असं आपल्याला विचारलं आहे. मी व्हिडिओ एक्सप्लेन करताना पण तुम्हाला सांगितलं होतं की लक्षात ठेवा UK, लंडन आणि इंग्लंड या 3 गोष्टी लक्षात ठेवा. या तिघींमधून वेगळं काही आपल्याला विचारलं जात नाही. यानंतरही तुम्हाला काही प्रश्नांमध्ये हे कळेल. तर इंग्लंड आपल्याला माहिती आहे, इंग्लंडची राजधानी लंडन आहे. तर एवढं पण आपल्याला लक्षात असलं तर ऑप्शन बी आपल्याला हे बरोबर उत्तर इथे मिळतं आहे. तर लंडनमध्ये जे काही मिल्टन केनीस म्हणून एक शहर आहे तिथे आपली फर्स्ट ओपन युनिव्हर्सिटी स्टार्ट झालेली होती. म्हणून ऑप्शन बी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर इथे असणार आहे. पुढचा प्रश्न आहे अकॉर्डिंग टू मुस्लिम सिस्टीम ऑफ एज्युकेशन मदरसा इज सपोज टू बी द सेंटर ऑफ. मुस्लिम शिक्षण पद्धतीनुसार मदरसा हे
कशाचे केंद्र समजले जाते असं आपल्याला इथे विचारलं आहे. तर मी तुम्हाला हे एक्सप्लेन करताना बी सांगितलं होतं की मक्तब इट इज फॉर प्रायमरी एज्युकेशन आणि मदरसा हे उच्च शिक्षणासाठी असतं किंवा हायर एज्युकेशन असं आपण म्हणू शकतो. हे लक्षात ठेवा. असं हे तुम्ही असंही लक्षात ठेवू शकता की मक्तब हा एक 3 अक्षरी वर्ड आहे असं लक्षात ठेवा आणि मदरसा हा एक 4 अक्षरीच वर्ड आहे. तर जे लहान आहे ते फॉर प्रायमरी लहान मुलांसाठी आणि जे 4 अक्षरी आहे मोठं आहे ते हायर एज्युकेशन उच्च शिक्षणासाठी असं लक्षात ठेवू शकता. तर आपलं ऑप्शन सी हे या प्रश्नाचं इथे बरोबर उत्तर असणार आहे. मदरसा इज सपोज टू बी द सेंटर ऑफ हायर एज्युकेशन उच्च शिक्षण. म्हणून ऑप्शन सी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर इथे असणार आहे. पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. मार्च 2023 मध्ये विचारण्यात आला होता. इन मोगल पिरियड हायर एज्युकेशन लर्निंग सेंटर्स वेअर नोन ॲज. मोगल काळामध्ये उच्च शिक्षण संस्था या नावाने ओळखल्या जात. तर तुम्ही इथे आता डिफरन्स लगेच पाहू शकता की 2023 मध्ये प्रश्न विचारण्यात आला होता आणि 2024 मध्ये पण प्रश्न विचारण्यात आलेला होता. तिथे मक्तब रिलेटेड विचारलंय, इथे मदरसा रिलेटेड विचारलंय. म्हणून पाहू शकता की युनिव्हर्सिटी प्रश्न कसे आपल्याला तेच प्रश्न फक्त एका वेगळ्या वेमध्ये किंवा भाषा चेंज करून किंवा आन्सरचा क्वेश्चन करून आणि जो क्वेश्चन विचारला होता त्याचा आन्सरमध्ये करून असं काहीतरी विचारत असते. म्हणून PYQs करणं किती इम्पॉर्टंट आहे हे लक्षात आलंच असेल. तर इथे तुम्ही पाहू शकता काय विचारलंय. मोगल पिरियड ऑफ एज्युकेशनमध्ये हायर एज्युकेशन आपण जे काही उच्च शिक्षण संस्था होत्या त्या कशाने ओळखल्या जायच्या. तर आपण यापूर्वीच पाहिलं की मक्तब उच्च शिक्षण विचारलंय आपल्याला म्हणून ते मदरसा येणार आहे. मक्तब इज फॉर प्रायमरी आणि मदरसा हे उच्च शिक्षणासाठी आहे, हायर एज्युकेशनसाठी आहे. म्हणून ऑप्शन बी मदरसा हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर इथे असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे. रुसा स्कीम इज लॉन्च्ड मेनली टू प्रोव्हाइड. जी काही रुसा योजना आहे ती मेनली कशासाठी लॉन्च करण्यात आलेली होती हे आपल्याला इथे विचारलं आहे. तर रुसाचा पहिले आपण फुल फॉर्म पाहूया. राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान ही स्कीम लॉन्च केलेली होती आणि ती मेनली कशासाठी केलेली होती. तर ती मेनली करण्यात आलेली होती फंडिंग टू स्टेट लेवल हायर एज्युकेशन. ज्या काही राज्यातील उच्च शिक्षण संस्था आहेत त्यांना अर्थसहाय्य पुरवण्यासाठी ही स्कीम लॉन्च करण्यात आलेली होती. रुसा राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान ही स्कीम. म्हणून व्यवस्थित लक्षात ठेवा की फंडिंग टू स्टेट लेवल हायर एज्युकेशन म्हणून रुसा लॉन्च करण्यात आलेलं होतं. पुढचा प्रश्न परत आपण पाहणार आहोत. मार्च 2023 मध्ये विचारण्यात आला होता. द सायन्स दॅट डील्स विथ द रिलेशनशिप ऑफ व्हेरियस ऑर्गॅनिझम्स विथ देअर एन्व्हायरमेंट इज नोन ॲज. तर विविध जीवांचे त्यांच्या पर्यावरणाशी असलेल्या संबंधाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास काय म्हटले जाते असं आपल्याला विचारलं आहे. तर इथे आपण ऑप्शन्सवरूनही आपल्याला लक्षात येतं की मानव वंशशास्त्र याच्यामध्ये पर्यावरणाचा आणि त्याच्या जीवांचा काही एक संबंध येत नाही. अर्थशास्त्रामध्ये पण आपण हा अभ्यास काही करत नाही. आणि भूगर्भशास्त्र म्हटलं तर जमिनीशी रिलेटेड किंवा जमिनीच्या खाली काय काय आहे त्याच्याशी रिलेटेड हा पार्ट येतो. म्हणून हे पण इथे कॅन्सल होतं. तर द सायन्स दॅट डील्स विथ द व्हेरियस ऑर्गॅनिझम्स इन द एन्व्हायरमेंट इज नोन ॲज इकोलॉजी. त्याला आपण पर्यावरणशास्त्र म्हणत असतो. तर हे आपण एलिमिनेशन मेथडने सहजरित्या हा प्रश्न इथे सॉल्व्ह केलेला आहे. तरी लक्षात ठेवा की इकोलॉजी इज द सायन्स दॅट डील्स विथ द रिलेशनशिप ऑफ व्हेरियस ऑर्गॅनिझम्स विथ देअर एन्व्हायरमेंट. म्हणून ऑप्शन सी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर इथे असणार आहे. पुढचा प्रश्न आहे. UGC हॅज been introduced induction courses for teachers in higher education too. तर UGCने उच्च शिक्षणातील शिक्षकांसाठी इंडक्शन कोर्स सुचवला आहे. तर तो कशासाठी सुचवला आहे असं इथे विचारलं आहे. तर मी तुम्हाला इंडक्शन कोर्सबद्दल याआधीही माहिती दिलेलं आहे की टीचर्ससाठी इंडक्शन कोर्स असतो. मोस्टली जे नव्याने रुजू झालेले शिक्षक किंवा प्रोफेसर्स असतात त्यांच्यासाठी UGCने हा कोर्स तयार केलेला आहे. फॅकल्टी इंडक्शन प्रोग्राम FIP म्हणतो आपण त्याला. आणि याचा मुख्य उद्देश हाच आहे की जे काही नवीन शिक्षक येतात त्यांना अध्यापनाच्या विविध पद्धती आहेत किंवा रिसर्चचे कौशल्य आहेत, संस्थात्मक धोरण आहे आणि शैक्षणिक नेतृत्व याबाबत व्यवस्थित प्रशिक्षित करून विद्यार्थ्यांना ते उत्कृष्ट शिक्षण देण्यात येतील याच्यासाठी ते तयार केला जातो. तर त्यांना मेनली याचं उद्दिष्ट काय आहे की त्यांना प्रशिक्षित करून म्हणजेच त्यांना अध्यापनाची तयारी करण्यासाठी त्यांना प्रिपेअर करून विद्यार्थ्यांना व्यवस्थित ते ज्ञान पोहोचवू शकता याच्यासाठी हा कोर्स केलेला आहे. 1 वर्षाच्या आत तो कंप्लीट करायचा असतो. म्हणून तुम्ही इथे पाहू शकता की प्रिपेअर फॉर टीचिंग
अध्यापनाची तयारी करण्यासाठी हे आपलं ऑप्शन बरोबर असणार आहे. ऑप्शन बी, UGC उच्च शिक्षणातील शिक्षकांसाठी अध्यापनाच्या तयारी करण्यासाठी इंडक्शन कोर्स सुचवला आहे. म्हणून ऑप्शन बी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर इथे असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, स्वयं प्रोग्राम प्लॅटफॉर्म इज डेव्हलप्ड फॉर. तर जे काही स्वयं हा उपक्रम आहे जो आपण युनिट 1 मध्ये पण शिकलेलो आहे, ICT मध्ये पण याच्यावर क्वेश्चन्स विचारण्यात येतात, कारण हा तिघी टॉपिकशी रिलेटेड आहे. उच्च शिक्षण म्हणा, ICT म्हणा, किंवा आपण युनिट 1 मध्येही पाहिलं, या सर्व गोष्टींशी तो रिलेटेड आहे. म्हणून इथे पण हा तुम्ही प्रश्न पाहू शकता. स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ॲस्पायरिंग माइंड्स हे त्याचा फुल फॉर्म आहे. याच्यामध्ये कोणत्या सब्जेक्टसाठी केलं आहे ते असं विचारलं आहे. तर पहिलं दिलेलं आहे टेक्निकल, देन ह्युमॅनिटी, देन मॅनेजमेंट, आणि चौथा ऑप्शन आहे आपल्याला की वरील सर्व विषयांसाठी. तर आपल्याला माहिती आहे स्वयंवर आपण वेगवेगळे विषय शिकू शकतो, त्यांचा अभ्यास करू शकतो. म्हणून ऑप्शन डी, ऑल ऑफ द अबाव, वरील सर्व विषयांसाठी स्वयं हे डेव्हलप केलेलं आहे. म्हणून ऑप्शन डी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर इथे असणार आहे. पुढचा प्रश्न आहे जो सप्टेंबर 2021 मध्ये आपल्याला विचारण्यात आलेला होता. Which of the following universities was the center of military education during Vedic period? तर खालीलपैकी कोणते विद्यापीठ वैदिक कालखंडामध्ये लष्करी शिक्षणाचे केंद्र होते असं आपल्याला विचारलं आहे. तर आपण नालंदा युनिव्हर्सिटी पाहिली आहे, तक्षशिला युनिव्हर्सिटी पाहिली आहे. आपल्याला माहिती आहे तक्षशिला ही युनिव्हर्सिटी सध्या पाकिस्तानमध्ये आहे आणि ही सर्वात जुनी युनिव्हर्सिटी मानली जाते, आणि हीच युनिव्हर्सिटी वैदिक कालखंडामध्ये लष्करी शिक्षणाचं केंद्र म्हणून ओळखली जात होती. म्हणून ऑप्शन ए, तक्षशिला हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर इथे असणार आहे. व्यवस्थित लक्षात ठेवा, मिलिटरी एज्युकेशनसाठी वैदिक पिरियडमध्ये तक्षशिला युनिव्हर्सिटी ही ओळखली जात होती किंवा लष्करी शिक्षणाचं केंद्र होतं. तक्षशिला युनिव्हर्सिटी लक्षात ठेवा. पुढचं आहे, minimum period of PhD should be of 2 years and there should be viva voce examination for PhD degree. This recommendation was made by. तर PhD पदवीसाठी किमान कालावधी 2 वर्षाचा असावा व प्रबंधाबरोबर तोंडी परीक्षा असावी ही एक शिफारस करण्यात आलेली होती. तर ती शिफारस कोणत्या आयोगाने केलेली होती असं आपल्याला विचारलं आहे. तर मी तुम्हाला आधी पण सांगितलं की जे काही राधाकृष्णन कमिशन आहे यांनी युनिव्हर्सिटीसाठी ही शिफारस केलेली होती. म्हणून ऑप्शन सी, राधाकृष्णन कमिशन हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर इथे असणार आहे. पुढचा प्रश्न आहे सप्टेंबर 2021 मध्येच विचारण्यात आलेला होता आपल्याला. टीचर एज्युकेशन इज. तर जे काही शिक्षक शिक्षण आहे हे कोणत्या प्रकारचं एज्युकेशन आहे असं आपल्याला विचारलं आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे हे एक प्रोफेशनल एज्युकेशन आहे, व्यावसायिक शिक्षण आहे. प्रोफेशनली आपण इथे काम करत असतो, तुम्ही पाहिलंच आहे. म्हणून प्रोफेशनल एज्युकेशन, व्यावसायिक शिक्षण हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर इथे असणार आहे. पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत जो 2021 मध्येच विचारण्यात आलेला होता. नोमेनक्लेचर ऑफ एज्युकेशन डिपार्टमेंट ऑफ इंडिया हॅज बीन चेंज टू ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट इन द इयर. तर आपल्याला इथे विचारलं आहे की भारतातील शिक्षण खात्याचे नाव मानव संसाधन विकास मंत्रालय असे कोणत्या साली करण्यात आले. मी तुम्हाला यापूर्वी पण सांगितलं होतं MHRD लक्षात ठेवा. आधी MOEच होतं, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. नंतर राजीव गांधी यांच्या काळामध्ये MHRD हे नाव करण्यात आलेलं होतं, आणि पुन्हा आता जेव्हा आपली नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 आलेली आहे तर त्यात मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन हे नाव पुन्हा अडॉप्ट करण्यात आलेलं आहे. तर हे जे काही MHRD हे नाव करण्यात आलेलं होतं राजीव गांधी यांच्या कालखंडात, तर ते 1985 साली ते करण्यात आलेलं होतं. तर तुम्ही ते पाहू शकता की 1985 आपल्याला ऑप्शन कुठेही दिसत नाही आहे, म्हणून हे प्रश्न आपल्याला तेव्हा मार्क्स देण्यात आलेले होते. पण हे लक्षात ठेवा की 1985 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर इथे असणार आहे. पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. विच ऑफ द फॉलोइंग इन्स्टिट्यूशन्स इज नॉट फंडिंग फॉर रिसर्च ॲक्टिव्हिटीज इन हायर एज्युकेशन. तर इथे आपल्याला काही उच्च संस्था दिलेल्या आहेत आणि त्यापैकी कोणती अशी संस्था आहे जी उच्च शिक्षणातील संशोधनासाठी वित्त पुरवठा करत नाही. तर जे काही फंडिंग वगैरे आपल्याला माहिती आहे की आपण जर कधी JRF पण क्रॅक केली तर आपल्याला फंडिंग वगैरे मिळत असते आणि त्यानंतर आपण आपली रिसर्च वगैरे करत असतो. तर यामधून आपल्याला चूज करायचं आहे की कोणती अशी संस्था ती नाही आहे की म्हणजे ते लोक फंडिंग नाही करत. तर इथे आपल्याला आधी यांचे फुल फॉर्म माहीत असणं गरजेचं आहे, कारण त्यावरूनच आपण अंदाज लावू शकतो
किंवा जर माहीत नसतील तर मग आपल्याला प्रॉब्लेम येईल. मी हे जे काही फुल फॉर्म आहेत ते आपल्या व्हिडिओजमध्येही घेतलेले आहेत आणि त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशनही तुम्हाला दिलेली आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ आधी पाहू शकता. आता आपण पाहूया की पहिला आहे DBT. DBT म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी. तर बायोटेक्नॉलॉजी रिलेटेड ज्या काही रिसर्च ॲक्टिव्हिटीज आहेत त्यांच्यासाठी हे फंडिंग करत असतं आणि आपल्याला कोण करत नाही हे इथे शोधायचं आहे, म्हणून हे ऑप्शन नाही येणार. देन आहे DST, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. तर हे पण फंडिंग करत असतात त्यांच्या रिलेटेड रिसर्चसाठी. नेक्स्ट आहे आयसर. हे मोस्ट ऑफ द लोकांना माहिती असेल, तुम्ही ऐकून असाल, इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स अँड रिसर्च. तर ही पण फंडिंग करत असते, रिसर्चसाठी हेल्प करत असतात. आणि देन आहे NCTE, नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन. तर टीचर एज्युकेशनशी रिलेटेड जे काही डिसिजन्स असतात ती ही संस्था घेत असते आणि इथे कोणत्याही प्रकारच्या रिसर्चचा किंवा फंडिंगचा संबंध नाही आहे, म्हणून आपलं ऑप्शन डी NCTE, नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन, हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर इथे असणार आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की फुल फॉर्मही आपल्याला किती इम्पॉर्टंट आहेत आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून, त्यांची पण व्यवस्थितरित्या प्रॅक्टिस करून जा. पुढचा प्रश्न आहे जो जून 2020 मध्ये विचारण्यात आलेला होता. टू रिसीव्ह द डिग्री वसू, लर्नर वॉज एक्सपेक्टेड टू लर्न मिनिमम हाऊ मेनी इयर्स इन गुरुकुल. तर वसू ही पदवी प्राप्त करण्यासाठी अध्ययनकर्त्याला किती वर्ष गुरुकुलात अध्ययन करावे लागते. तर हे मी तुम्हाला वैदिक पिरियड जेव्हा एक्सप्लेन केलं तेव्हाही सांगितलं होतं की वसू ही डिग्री जेव्हा आपण गुरुकुलमध्ये मिनिमम 12 इयर्स 12 वर्ष कंप्लीट करतो तेव्हा आपल्याला देण्यात येते. म्हणून वसू ही पदवी प्राप्त करण्यासाठी अध्ययनकर्त्याला 12 वर्ष गुरुकुलात अध्ययन करावे लागते. ऑप्शन ए 12 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर इथे असणार आहे. पुढचा प्रश्न आहे द युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन 1948 रिकमेंडेड दॅट देअर शुड बी minimum dash working days excluding examination days in university and colleges. तर विद्यापीठ शिक्षण आयोगाने जे काही 1948चं विद्यापीठ शिक्षण आयोग होतं त्यांनी विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये परीक्षेचा कालावधी सोडून इतर कामाचे दिवस किती असावे अशी शिफारस केलेली आहे. तर तुम्हाला मी सांगितलं होतं की कोणती कमिशन आहे, तुम्ही ओळखू शकता का? मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. तरी मी आत्ता सांगेल की जी काही युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन आहे 1948 म्हणजेच आपलं राधाकृष्णन कमिशन. 1948 दिसलं आपल्याला माहिती आहे. 1947मध्ये आपल्याला इंडिपेंडन्स मिळालं आणि त्याच्यानंतरची ही कमिशन आहे 1948ची. तर ती लगेच लक्षात आलं पाहिजे की स्वातंत्र्यानंतरची पहिली कमिशन म्हणजेच राधाकृष्णन कमिशन आणि तीच विद्यापीठ शिक्षण आयोग म्हणजेच युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन म्हणूनही ओळखले जाते. आणि त्यांनी रिकमेंड केलेलं होतं की देअर शुड बी मिनिमम 180 वर्किंग डेज एक्सक्लुडिंग एक्झामिनेशन डेज इन युनिव्हर्सिटीज अँड कॉलेजेस. तर परीक्षेचा जो काही कालावधी आहे तो सोडून 180 दिवस म्हणजेच 180 कामाचे दिवस असावे अशी शिफारस जी आहे ती राधाकृष्णन कमिशन यांनी केलेली होती. म्हणून ऑप्शन ए 180 हे बरोबर उत्तर इथे असणार आहे. पुढचा प्रश्न आहे जून 2020 मध्येच विचारण्यात आलेला होता. द मेन रोल ऑफ UGC इन हायर एज्युकेशन इज टू. तर उच्च शिक्षणामध्ये UGCची प्रमुख भूमिका कोणती आहे असं आपल्याला विचारलं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता की ओपन युनिव्हर्सिटीज इन ऑल ओव्हर इंडिया, संपूर्ण भारतामध्ये विद्यापीठे सुरू करणे हा काही मेन रोल नाही आहे UGCचा उच्च शिक्षणाच्या रिलेटेड, म्हणून ऑप्शन ए इथे नसणार आहे. नेक्स्ट आहे अक्रेडिट युनिव्हर्सिटीज, विद्यापीठांचे प्रमाणीकरण करणे. तर जे काही अक्रेडिशनचं काम आहे ते NAC करत असते, हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पण एक्सप्लेन केलेलं आहे, म्हणून ऑप्शन बी पण इथे नसणार आहे. देन आहे कंट्रोल युनिव्हर्सिटी ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच विद्यापीठ प्रशासनांवर नियंत्रण ठेवणे. तर हे थोडंफार असू शकतं की जे काही कार्य चालत असतात पण प्रत्येक विद्यापीठावर काही UGC एकदम प्रॉपर हे म्हणजे नाही येणार, हे तेवढं रिलेव्हंट नाही आहे आपल्या क्वेश्चन्सही. पण नेक्स्ट बघा की प्रोव्हाइड फंड्स टू युनिव्हर्सिटी. तर विद्यापीठांना वित्त पुरवठा करणे हे या प्रश्नाचं इथे अगदी बरोबर उत्तर असणार आहे. व्यवस्थित लक्षात ठेवा. द मेन रोल ऑफ UGC इन हायर एज्युकेशन इज टू प्रोव्हाइड फंड्स टू द युनिव्हर्सिटीज. म्हणून विद्यापीठांना वित्त पुरवठा करणे ऑप्शन डी हे या प्रश्नाचं इथे अगदी बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट NEERI याचा हा फुल फॉर्म आहे इज एस्टॅब्लिश्ड ॲट. जे काही राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था आहे ही कोणत्या ठिकाणी प्रस्थापित करण्यात आली असं आपल्याला विचारलं आहे. तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन ए नागपूर. जी काही NEERI नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट आहे ते नागपूर येथे आहे. व्यवस्थित लक्षात ठेवा. म्हणून ऑप्शन ए नागपूर हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर इथे असणार आहे. पुढचा प्रश्न आहे सुप्रीम कोर्ट वॉज डिरेक्टेड
in judgment given in 1991 to make the subject dash dash compulsory in the college curriculum. सर्वोच्च न्यायालयाने 1991 साली दिलेल्या निवाड्यानुसार कोणता विषय महाविद्यालयीन अभ्यासक्रमात अनिवार्य करण्यात आलेला आहे. तर तो विषय आहे एन्व्हायरमेंटल सायन्स, पर्यावरण शिक्षण, ऑप्शन बी. कारण हा विषय अनिवार्य करण्याचं कारण एकच आहे की या विषयाला मुख्य कारण म्हणजेच पर्यावरणाचा समतोल ढासळत चालल्यामुळे आणि प्रदूषण वाढल्यामुळे पृथ्वीवरील जे काही जनजीवन आहे, सजीव जीवन आहे ते धोक्यात आलेले होते आणि वाढत्या पर्यावरणीय समस्यांचा सामना करण्यासाठी आणि जी काही आपली भावी पिढी येणार आहे त्यांना एन्व्हायरमेंटबद्दल संवर्धन करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता आणि प्रेम निर्माण करणं हे आवश्यक होतं आणि म्हणून सुप्रीम कोर्टने हे जजमेंट पास केलं की सगळ्यांनी एन्व्हायरमेंटल स्टडी, एन्व्हायरमेंटल सायन्स हा सब्जेक्ट कंपल्सरी करण्यात यावा महाविद्यालयातही. तुम्हीही तुमच्या बॅचलर्सच्या वेळी हा विषय शिकलाच असाल आणि त्याच्यामुळे हा किती इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला समजलंच असेल. म्हणून ऑप्शन बी एन्व्हायरमेंटल स्टडी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर इथे असणार आहे. तर आय होप हे PYQs पण तुम्हाला व्यवस्थित सगळे समजले असतील, व्यवस्थित मी एक्सप्लेन केलेले आहे. तरी तुम्हाला काही डाऊट असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.